कॅन्सर हा एक असा आजार आहे ज्याचं नाव ऐकलं तरी अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. हा एक असा आजार आहे ज्याच्या मागे अनेक प्रश्न आहेत आणि तितकेच गैरसमज. पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्या रोजच्या ताटातला आहार, आपल्या जीवनशैलीच्या सवयी आणि आपण दररोज सहज म्हणून खात असलेले वेगवेगळे अन्नपदार्थ हेच कधी कधी त्या आजाराचं कारण ठरू शकतात. पण जर योग्य वेळी योग्य माहिती मिळाली तर ही लढाई जिंकणं अशक्यही नाही. आणि तीच माहिती अगदी सोप्या भाषेत देण्यासाठी आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत सांगलीतील होरायझन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे सर्वेसर्वा, सुप्रसिद्ध कॅन्सर सर्जन डॉक्टर श्रीनकेतन काळे. कॅन्सर आणि आपण घेत असलेला आहार याचा नेमका काय संबंध आहे? आपल्या रोजच्या खाण्यापिण्यात आपण काय चूक करतोय? कोणते पदार्थ खायचे टाळावेत आणि कॅन्सर प्रिव्हेन्शनसाठी नेमकं काय खावं? यांसारख्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आजच्या या एपिसोडमधून तुम्हाला मिळतील. त्यामुळे हा एपिसोड पूर्ण पहा आणि आवडल्यास सबस्क्राईब सुद्धा करा. एन्जॉय द शो. सर, वेलकम टू द शो. थँक्यू. सर, आपण आज कॅन्सर आणि आपण जो आहार घेतो त्याच्याबद्दल बोलणार आहे. कारण बरेच आपल्याला मिथ्स बघायला मिळतात, बरेचसे व्हायरल व्हिडिओज बघायला मिळतात की कुठल्या गोष्टी खाल्ल्यामुळे कॅन्सर होतो किंवा या अमुक तमुक गोष्टी खाल्ल्या नाहीत तर कॅन्सर बरा होतो वगैरे वगैरे बरंच आपण बघतोय. याच आहाराबद्दल स्पेसिफिक आज आपण बोलणार आहोत. बरोबर. तर काही लोक आजकाल म्हणतात सर की हे खाऊ नका कॅन्सर होईल तुम्हाला, ती गोष्ट खाऊ नका कॅन्सर होईल. तर मग असं आहे का की आपण जो आहार रोज घेतोय तोच आपल्याला हळूहळू आजारी बनवत चाललाय का? तुम्ही म्हणताय ते पार्शली बरोबर आहे, पार्शली एवढं बरोबर पण नाहीये. Okay. आता कॅन्सरचा काही ठराविक फॅक्टर्स आहेत की जे कॅन्सरला कॉझेटिव्ह आहेत, हे बियॉन्ड डाऊट प्रूव्हन आहे. ओके. ज्याच्यामध्ये तंबाखू असेल, टोबॅको, मावा, गुटखा ह्या गोष्टी आहेत की ज्या बियॉन्ड डाऊट प्रूव्हन आहेत की ह्याच्यामुळे तोंडाचे, घशाचे कॅन्सर होतात. ओके. स्मोकिंग असेल की ज्याच्यामुळं बियॉन्ड डाऊट प्रूव्हन आहे की तुमचा स्वरयंत्राचा किंवा फुफ्फुसाचे कॅन्सर होतात. Okay. हे प्रूव्हन आहे. अच्छा. पण आहाराच्या बाबतीत तसं अजून फार प्रूव्हन गोष्टी नाही आहेत. हे सगळे Okay. हायपोथेसिस आहेत. अच्छा. म्हणजे आता जेवढा मी सुद्धा सर्वे केला किंवा जेवढा आम्ही आमच्या वाचनात देखील येतात गोष्टी, तर काही गोष्टी आहेत आहारामुळं परसे कॅन्सर होणार नाही आपल्याला. ओके. आहारावर ज्या गोष्टी ॲडिशनल आपण टाकतोय किंवा अच्छा. त्याचे जे प्रोसेसेस करतोय त्याच्यामुळं होऊ शकतो. ओके. पण हे सगळे परत मी सांगतो की हे हायपोथेसिस आहेत. अच्छा. मग आता ह्यातनं बाहेर कसं पडायचं? तर एक तत्व की जे आयुष्यात मला वाटतं प्रत्येकानं प्रत्येक गोष्टीतच फॉलो करावं, ते एव्हरीथिंग इन मॉडरेशन. हां. डोंट गो टू एक्सेस इन एनिथिंग. हे जर तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला कुठल्याही रोगाचा धोका हा तितकासा संभवत नाही. अच्छा. ऑफकोर्स कॅन्सरमध्ये अजूनही जवळजवळ 70% कॅन्सर असे आहेत की ज्यांचं एक्झॅक्ट कॉज तुम्ही फाइंड आउट नाही करू शकत. आता ह्याच्यात संशोधन जेव्हा केलं जातं की आपल्याला नक्की कारण माहीत नाही, तेव्हा हे हायपोथेसिस जन्माला येतात. ओके. त्यामुळं काही गाईडलाईन्स आहेत किंवा काही गोष्टी आहेत की ज्याच्यावर संशोधन झालंय आणि कळलेलं आहे की ह्यातनं कॅन्सर होण्याचं प्रमाण किंवा कॅन्सरजेनिक गोष्टी ह्याच्यात आहेत. ओके. तर त्या गोष्टी आपल्या आहारातनं जरी टाळल्या तरी आपल्याला फायदा होईल. त्यामुळं पार्शली हे बरोबर आहे की आपण जे खातोय तेच, कारण दुसरं काही कारण वाटत नाहीये. अच्छा. कारण एवढं रॅम्पंट कॅन्सरचं प्रमाण आता हो. वाढत चाललंय. काय असेल दुसरं कारण की जे पूर्वी नव्हतं आणि आता असं काय बदललंय आपल्या जीवनात? हो. तर आहार हा मेजर फॅक्टर आहे की जो बदललाय, खरंच बदललाय. ओके. ते आपण बघतोय. दुसरं आहे पोल्युशन. एन्व्हायरमेंटल पोल्युशन खूप वाढले. तर हो. हे फॅक्टर्स ह्याच्यात असू शकतील. त्यामुळं पार्शली आपण असंही म्हणू शकतो की हो, आपल्या ओके. आहारामुळे आपल्याला कॅन्सरचा धोका वाढू शकतो. अच्छा. सर, जसं तुम्ही म्हणालात की काही प्रमाणात आहारामुळे कॅन्सर होऊ शकतो. मग सर, या चुकीच्या आहारामुळे नेमके शरीरात काय बदल होतात जे आपल्याला कॅन्सरकडे घेऊन जातात? आता कॅन्सरचं ह्याच्यासाठी तुम्हाला कॅन्सर म्हणजे काय हे एक बेसिक थोडंसं सांगतो. ओके. आपल्या शरीरात अनेक पेशी आहेत. हजारो, लाखो, करोडो पेशी आहेत. या पेशींचं ठराविक काम आहे की जे त्यांनी केलं पाहिजे. आपल्या स्किनची पेशी असेल किंवा आतड्याची पेशी असेल, कुठल्या क्षणी त्याची ग्रोथ थांबली पाहिजे, कुठल्या क्षणी ती पेशी डिस्ट्रॉय व्हायला पाहिजे, हे सर्व जेनेटिकली डिटर्मिन्ड आणि ठरलेलं आहे. ओके. जेव्हा हा पाथ चुकतो आणि एखाद्या पेशीची अनियंत्रित वाढ व्हायला लागते, तेव्हा त्याचं रूपांतर कॅन्सरमध्ये होतं. तर आता ती पेशी तसं का वागते किंवा त्याच्यात असं नक्की काय होतं की ज्याच्यामुळे ती पेशी असं अनियंत्रित वाढू लागते? तर बेसिकली त्या पेशीवरती कुठला तरी अटॅक होतो ओके. किंवा त्याच्यातली जी गुणसूत्र आहेत त्याच्यामध्ये चेंजेस होतात. आता हे चेंजेस
साध्या सोप्या भाषेत फ्री रॅडिकल्स ज्याला आम्ही म्हणतो त्याच्यामुळे होतात. ओके. म्हणजे शरीरामध्ये जे हार्मफुल घटक आपण टाकतोय ते घटक त्या पेशीच्या गुणसूत्रांवर अटॅक करतात आणि त्या पेशीचं काम बिघडवून टाकतात अच्छा. आणि ती पेशी अनियंत्रित वाढायला लागते. हे बेसिक आहे कॅन्सरचं. ओके. आता आपल्याला हे समजायला पाहिजे हे होतंय कशामुळं. बरोबर. तर अनेक फॅक्टर आहेत. आता तंबाखू तोंडात ठेवली, हम्म. तंबाखूमध्ये जे रिस्क फॅक्टर आहेत किंवा जे हार्मफुल केमिकल्स आहेत ते तोंडातल्या पेशींवर काम करतात, त्या पेशीच्या गुणसूत्रात बदल करतात आणि ओके. ती पेशी वाढायला लागते आणि तोंडाचा कॅन्सर होतो. ओके. असा हे फूड मटेरियल किंवा जे अननेसेसरी मटेरियल आपल्या फूडमध्ये येतंय हे आपल्या शरीरातल्या विविध पेशींवर काम करून त्या पेशींचं लय बिघडवतं आणि त्याचं रूपांतर कॅन्सरमध्ये करतं. तर हे त्याचं बेसिक आहे. तर आता हे कशामुळे होतं तर ह्याचे 2-3 महत्त्वाचे घटक आहे. एक तर ओबेसिटी हे सगळ्यात अच्छा. मोठा रिस्क फॅक्टर आहे. आपण आज जे फूड खातोय त्यातलं बरंचसं फूड आपल्याला ओबेस बनवतं. ओके. ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट एक्सेस आहे, ज्याच्यामध्ये फॅट एक्सेस आहे. तुम्ही स्वतःचं दिवसभराचं खाण्याचा चार्ट मांडून ठेवा. बरेच ॲप्स आहेत, माय फिटनेस पॅल असेल ओके, किंवा अशी ओके. बरीच ॲप्स आहेत. याच्यावर तुम्ही फक्त ते टाकून बघा तुम्ही काय खाल्लंय, तुमची कॅलरिक रिक्वायरमेंट किती आहे आणि तुम्ही प्रत्यक्ष खाताय किती. एवढं फक्त बघा म्हणजे तुम्हाला कळेल तुम्ही एक्सेस कॅलरीज किती ठुसताय शरीरामध्ये. ओके. तर हे बेसिक कारण आहे ओबेसिटी, की जे कॅन्सरचं फार महत्त्वाचं प्रिरिक्विजिट आहे. अच्छा. बरेच ओबेसिटी आणि वेट गेन हे जर तुमचं असेल तर हे कॅन्सरला कारणीभूत ठरू शकतं. दुसरं महत्त्वाचं आहे इन्फ्लमेशन. इन्फ्लमेशन म्हणजे काय तर तुम्हाला माहिती आहे जर आपल्याला इंजुरी झाली तर तिथे सूज सूज येते, येते, बरोबर. त्याला म्हणतात इन्फ्लमेशन. तसंच बॉडीमध्ये हे जे काही अननेसेसरी फॅक्टर जर गेले, बॉडी म्हणते हे मला नको आहेत, दीज आर नॉट सपोज टू बी इटन बाय ह्युमन बिईंग. असं काय तुम्ही खाल्लं तर बॉडी ते फॅक्टर बाहेर टाकायला किंवा स्वतःला वाचवायला त्याच्याभोवती इन्फ्लमेशन तयार करते, सूज तयार करते आणि दिस इज अ मेजर फॅक्टर की ज्याच्यामुळं ती पेशी डॅमेज होते. ओके. आणि त्याचं रूपांतर कॅन्सरमध्ये होतं. त्यामुळं फूड किंवा एन्व्हायरमेंटल पोल्युटंट्स ह्याच्यामुळं जो कॅन्सर होतो तो मेनली या 2 गोष्टींमुळे होतो. एक तर अच्छा. ओबेसिटी, तुमच्या शरीरातलं इन्फ्लमेशन आणि इस्पेशली फिमेलच्या बाबतीत हार्मोनल चेंजेस. ओके. हॉर्मोनल सायकल बिघडतं या गोष्टींमुळं आणि बरेचसे कॅन्सर एस्पेशली फिमेल कॅन्सर जसे ब्रेस्ट कॅन्सर असेल, ओव्हॅरियन कॅन्सर असेल किंवा काही प्रमाणात आतड्याचेही कॅन्सर्स असतील तर हे हॉर्मोन सेन्सिटिव्ह असतात. हार्मोनचं लय बिघडलं की पेशी वेड्यासारखी वागायला लागते आणि त्याचं अच्छा. रूपांतर कॅन्सरमध्ये होतं. त्यामुळं मेन ह्याच्यातून हे सर्व पोल्युटंट्स काम करतायत बॉडीमध्ये. इन्फ्लमेशन, ओबेसिटी आणि हॉर्मोनल चेंजेस. ओके. इन्फ्लमेशन, ओबेसिटी आणि हॉर्मोनल चेंजेसबद्दल तर तुम्ही सांगितलं. पण सर आणखी एक असं लोकांमध्ये समज आहे किंवा गैरसमज म्हणता येईल, प्रिझर्वेटिव्ह असलेलं अन्न म्हणजे डायरेक्ट कॅन्सर. तर हे एवढं सरळ इक्वेशन आहे का? नाही. तर प्रिझर्वेटिव्हज ही नॅचरल प्रिझर्वेटिव्हज ही चांगली आहेत. अच्छा. आता आपली लोणची वगैरे प्रिझर्वेटिव्हज बरोबर. आपण एजेस पासून आपले आज्या सगळ्या हो, बनवत हो. आल्यात आणि आपण खात आलोय. बरोबर. त्यांना काही होत नाही. हो. पण आज जे काही पॅकेज्ड फूड येतंय त्याच्यामध्ये जी प्रिझर्वेटिव्हज आहेत त्यातली बरीचशी ही बायोलॉजिकल ग्रेड नाही आहेत. हे ओके. आपल्याला माहिती नसतं. त्याच्या मागे प्रिझर्वेटिव्ह कंटेंट्स लिहिलेले असतात. तर त्याच्यात किती प्रिझर्वेटिव्ज आहेत आपण बघितलं पाहिजे. ओके. मोर द प्रिझर्वेटिव्ज मोर यू आर ॲट द रिस्क. त्यामुळं पॅकेज फूड खाणं हे धोकादायक आहे. कारण ओके. शेवटी ते पॅकेज फूड टिकायला त्यात काहीतरी त्यांना घालावं लागतं. ओके. बरोबर. त्यामुळे प्रिझर्वेटिव्ह असणारच आहे. तर प्रिझर्वेटिव्ह इज द मेजर प्रॉब्लेम, नॉट द फूड. हां. सो हे आपण लक्षात लक्षात ठेवलं घेतलं. पाहिजे. ओके. त्यामुळे पॅकेज फूड थोडंसं रिस्की आहे. अच्छा. एक्सेस खाऊ नका. कधीतरी गंमत म्हणून काय सगळेच खातात. बरोबर. प्रवासाला गेलोय काहीतरी घेऊन जायला पाहिजे. कधीतरी आपण सगळेच खातो, पण त्याची हॅबिट लावू नका. ओके. सर पुढचं असं आहे मग ऑर्गॅनिक फूड खाल्लं की कॅन्सर होत नाही असं बरेच जण म्हणतात. आता सगळ्यांनीच ऑर्गॅनिक फूड खावं का? आता ऑर्गॅनिक फूड चांगलंच आहे, वाईट काही नाही आहे त्याच्यात. पण ऑर्गॅनिक फूड हे किती ऑर्गॅनिक आहे हा क्वेश्चन मार्क आहे. कारण आता ऑर्गॅनिक फूड सेल करणारे बरेच आउटलेट्स पण आहेत. बरेच लोक म्हणतात आम्ही ऑर्गॅनिक पालेभाज्या तुम्हाला देतो. पण त्या खरंच ऑर्गॅनिक आहेत का नाही ते डाऊटफुल आहे. कारण आपल्याला माहित नाही ते व्हॉट प्रोसेस दे हॅव कॅरीड आउट. बरोबर. कारण शेवटी पेस्टिसाइड्स किंवा ऑर्गॅनिक म्हणजे काय तर ज्याच्यामध्ये केमिकल वापरली नाही. आता 2 गोष्टीसाठी केमिकल वापरण्यात येतात भाजीपाल्यात. एक तर त्यांची खतं असतात आणि दुसरं म्हणजे पेस्टिसाइड्स असतात. म्हणजे ती पालेभाज्या खराब होऊ नये, त्याच्यावरती कीड पडू नये याच्यासाठी मारलेली पेस्टिसाइड्स असतात. बरोबर. जर ह्याच्यामध्ये केमिकल्सचं प्रमाण जर जास्त असेल तर ते केमिकल ॲज इट इज तुमच्या शरीरात जातं. ओके. हे नसेल तर त्या फूडला आपण ऑर्गॅनिक फूड म्हणतो. हे इतकं अच्छा. सोपं आहे. तर ऑर्गॅनिक फूड खाणं हे खरंच खूप चांगलं आहे. म्हणजे इट ओके. इज अ व्हेरी गुड प्रॅक्टिस. फक्त प्रॉब्लेम हा अवेलेबिलिटीचा आणि जेन्युनिटीचा आहे की आपल्याला जे विकतायत ऑर्गॅनिक म्हणून ते कितपत ऑर्गॅनिक आहे वी डोंट नो. पण येस, ऑर्गॅनिक फूड हे मला वाटतं प्रत्येकानं ॲज फार ॲज पॉसिबल खाल्लं पाहिजे. अच्छा.
सर, प्लास्टिकमध्ये ठेवलेलं अन्न जे असतं ते खाल्ल्यामुळे कॅन्सर होतो असं हा, म्हणतात. आता प्लास्टिक विषयी आता खूप गैरसमज सध्या चालू आहेत, कारण बरेच लोक अँटी प्लास्टिक आहेत. ओके. आता आमच्याकडे सुद्धा बरेच लोक येतात, त्यातले जागरूक असतात, ते म्हणतात प्लास्टिकच्या कपमधनं मला चहा नको. मला वाटतं आमदार सुधीर दादा गाडगीळ हे बरेचदा अच्छा. आमच्याकडे येतात प्रोग्रामला. ओके, ओके. ते स्वतः पित नाहीत कधीच. अच्छा. ते प्लास्टिक मधनं तुम्ही चहा दिला तर ते पित नाहीत. म्हणजे ओके. हे आपण फॉलो केलं पाहिजे बरोबर. सगळ्यांनी. तर चांगली का गोष्ट. केलं पाहिजे, तर प्लास्टिक ॲज सच वाईट नाहीये, पण प्लास्टिक हे केमिकल्स पासून बनवलेलं आहे. इट्स नॉट अ नॅचरल प्रॉडक्ट. हे शेवटी केमिकल्स पासून बनवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये असे काही घटक आहेत की जे त्याच्यामधल्या कंटेंट्समध्ये पर्कोलेट होऊ शकतात. तर असं थॅलिन्स म्हणून एक त्याच्यामध्ये थॅलेट्स नावाचं केमिकल असतं, तर ते कार्सिनोजेनिक आहे. ओके. आता 2 टाईपची प्लास्टिक असतात. एक प्लास्टिक असतं ते म्हणजे सेफ प्लास्टिक ज्याला म्हणतो, की जे विविध संशोधनातनं असं दिसून आलंय की जे थॅलेट्स टाकत नाही, तर ते प्लास्टिक सेफ आहे. पण प्लास्टिकच्या बाबतीत महत्वाची गोष्ट म्हणजे गरम पदार्थ कधीही ठेवू नका. ओके. गरम चहा प्लास्टिकच्या कपमधनं पिऊ नका. प्लास्टिकमधनं तुम्ही एखादा थंड पदार्थ घेऊ शकता, आईस्क्रीम अच्छा. खाऊ शकता, त्याच्यामध्ये काही जात नाही. अच्छा. पण जर तुम्ही गरम चहा घेतलात तर त्या गरमीमुळं ते प्लास्टिक थोडंसं मेल्ट होतं आणि मायक्रोप्लास्टिक आणि नॅनोप्लास्टिक म्हणजे प्लास्टिकचे अतिशय सूक्ष्म कण हे त्याच्यामध्ये जातात आणि हे ओके. प्लास्टिक हे नॉन बायोडिग्रेडेबल आहे. अच्छा. कुठलाही बायोलॉजिकल कुठलाही ऑर्गॅनिझम ते डायजेस्ट नाही करू शकत, ह्युमन बिंग ही नाही करू नाही शकत. करू शकत. त्यामुळे ते प्लास्टिक तुमच्या शरीरात गेलं की ते शरीरातच राहणार. ओके. मी परत पहिल्या गोष्टीत जातोय, ते इन्फ्लमेशन करणार. कारण तुमची बॉडी म्हणणार आहे प्लास्टिक माझं खाद्य नाहीये, मी प्लास्टिक खात नाही. मग ते आलंय का, त्या आल्यावरती मी त्याच्यावर अटॅक करतो म्हणून ते पेशी सोडणार, त्याचं इन्फ्लमेशन करणार आणि दॅट कॅन लीड टू कॅन्सर. त्याच्यामुळं प्लास्टिकमधनं गरम पदार्थ कृपया खाऊ नका. ओके. आणि ॲज फार ॲज पॉसिबल प्लास्टिकमध्ये गरम ठेवू नका आणि ते गरम खाऊ नका. गार पदार्थ तुम्ही ठेवू शकता, खाऊ शकता. आणि ॲज फार ॲज पॉसिबल सिरॅमिकची किंवा स्टीलची भांडी वापरा तुम्ही. ओके. सर, गरम पदार्थांवरून एक प्रश्न असा की मायक्रोवेव्ह मध्ये गरम केलेलं अन्न तुम्हाला कॅन्सरकडे नेऊ शकतं असं म्हणतात. यात कितपत तथ्य? नाही, हे तथ्य नाहीये. बेसिकली मायक्रोवेव्हमुळे कॅन्सर होत नाही. आता कसं आहे, कॅन्सरसाठी नुसतेच खाद्यपदार्थ किंवा पोल्युटंट्स जबाबदार नाही आहेत, तर रेज किंवा किरण देखील जबाबदार आहेत. आता तुम्हाला माहिती असेल की न्यूक्लिअर बॉम्ब ज्यावेळी फोडण्यात आला हिरोशिमा नागासाकीला, तेव्हा बरेच लोक मेले ते बॉम्बच्या इम्पॅक्टनं किंवा त्या हिटनं मेले. पण त्याच्यापेक्षा जास्त लोक हे कॅन्सरनं मेले पुढच्या जनरेशन्समध्ये. हे का झालं, तर त्यातनं जो किरणोत्सार झाला, जे इरॅडिएशन झालं, त्या रेडिएशनमुळं त्या लोकांमध्ये म्युटेशन झाली जी पुढच्या पिढीत पण पोचली आणि त्यामुळं त्यांना कॅन्सर वाढला त्या एरियामध्ये. तर बेसिकली हे जे रेज असतात, गॅमा रेज असतील किंवा त्यातले जे पार्टिक्युलेट रेज असतील, ह्याच्यामुळं तुम्हाला म्युटेशन्सहून कॅन्सर होऊ शकतो. पण मायक्रोवेव्हमध्ये तसे कुठले पार्टिकल नसतात, इट्स जस्ट अ हीट. त्यामुळे पर से मायक्रोवेव्हमुळे कॅन्सर होत नाही, पण तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये जे गरम करता त्याच्यामुळे होऊ शकतो. परत मी तुमच्या पहिल्या क्वेश्चनला येईल. तुम्ही क्वेश्चन पण छान सिक्वेन्सनं घेतलेत. प्लास्टिकमध्ये जर तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये गरम केलं तर दॅट इज अ प्रॉब्लेम. ओके. तर त्याला एक मायक्रोवेव्ह ग्रेड प्लास्टिक म्हणून मिळतं. म्हणजे मायक्रोवेव्ह मध्ये सेफ असलेलं प्लास्टिक ची वेगळी भांडी मिळतात, ती तुम्ही बाजारातनं आणून त्यात गरम करू शकता किंवा सगळ्यात बेस्ट म्हणजे काचेच्या किंवा सिरॅमिकच्या भांड्यामध्ये तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये गरम करू शकता. ऍक्च्युली एक इंटरेस्टिंग गोष्ट मला आता तुम्ही मला पॉडकास्टला बोलवलंय, मला अभ्यास करायला लागतो बऱ्याच गोष्टीचा. मला ऑपरेशन करताना आता अभ्यास नाही करायला लागत, पण मला ह्या गोष्टीत थोडं वाचावं लागतं. तर माझ्या वाचनात एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आली की मायक्रोवेव्हमध्ये तुम्ही जर गरम केले पदार्थ तर त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू बेटर राहते. ॲज कम्पेअर्ड इफ यू हीट इट ऑन रुटीन, जर का गॅसवर किंवा हे केलं तर, कारण ते हिटिंग खूप फास्ट होतं आणि त्यातलं न्यूट्रिशन ट्रॅप होतं त्याच्यामध्ये, ते बाहेर जाऊ शकत नाही. लाईक बॉइलिंग असेल किंवा ह्याच्यामुळे ते बाहेर जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की न्यूट्रिशनली दे आर बेटर. पण अगेन तुम्ही कशात गरम करताय हे त्यातलं क्रक्स ऑफ द मॅटर आहे. त्यामुळे मायक्रोवेव्हमुळे प्रत्यक्ष कॅन्सर होत नाही, फक्त तुम्ही कशात ते कंटेनरमध्ये ठेवताय दॅट इज इम्पॉर्टंट. ओके. सर, आणखी एक आहे की एखादा पदार्थ बनवण्यासाठी जे तेल वापरतो ते तेल जर पुन्हा पुन्हा गरम केलं असेल आणि तेच जर वापरलं तर ते तुम्हाला कॅन्सरकडे घेऊन जाऊ शकतं का? बरोबर, अगदी बरोबर आहे. तेल हा सगळ्यात
जिव्हाळ्याचा विषय आपला, हो. कारण इट इज रिलेटेड टू ओबेसिटी. ओके. तर बेसिकली तेलाचे खूप गैरसमज आहेत आणि गैरपरिणाम पण आहेत. तर तेल वापरायचं असेल आपल्याला ना, तुम्हाला जेवढं वाटते की मी हे तेल वापरावं त्याचे 1/4 वापरा. ओके, कमी वापरा. जेवढं तेल कमी तेवढं तुमचं आरोग्य चांगलं, हे ओके. सगळ्यात बेसिक आहे. हम्म, ह्याच्यामध्ये सुद्धा सनफ्लावर ऑइल किंवा राईस ब्रॅन ऑइल, हम्म, ऑलिव्ह ऑइल हे चांगले ऑइल्स आहेत. ओके. आणि जे आपण रुटीनली घेतो शेंगदाणा तेल नॉट व्हेरी गुड, ओके. किंवा बाकीची जी पाम ऑइल वगैरे तर ॲब्सोल्यूट नो नो, डालडा ॲब्सोल्यूट नो नो. हो. तर ह्या गोष्टी चांगल्या नाही आहेत. आता काय होतं, बरेचदा एस्पेशली मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही एखाद्या गाड्यावर वडापाव वगैरे खाता ना, हम्म, ते लोक तेच ऑइल परत परत गरम वापरतात. करतात, ओके. परत परत वापरतात. ह्यानं काय होतं, ऑइल हे शेवटी केमिकल आहे, फॅटी ॲसिड्स आहेत, त्याचं डिग्रेडेशन होतं थोड्या थोड्या वेळानं आणि त्याच्यामधनं अल्डिहाइड्स तयार होतात. ही अल्डिहाइड्स ही कार्सिनोजेनिक आहेत, त्यामुळे ओके. ती तुम्ही जर घेतली, कन्झ्युम केली जास्त इन मोर क्वांटिटी, तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो. ओके. त्यामुळं रिहिटेड ऑइल जर असेल तर कृपया ते वापरू नका किंवा ओके. त्यातले पदार्थ खाऊ नका. इट इज व्हेरी व्हेरी डेंजरस फॉर युअर हेल्थ. कॅन्सर असेल किंवा बाकीचे पण नॉन कम्युनिकेबल डिसिजेस, हार्ट डिसिजेस किंवा ओबॅसिटी, ह्या बाबतीत सुद्धा हे सगळं ॲब्सोल्यूट नो नो आहे. त्याच्यामुळं रिहिटेड ऑइल इज ॲब्सोल्युटली शुड नॉट बी. त्याच्यामुळे कॅन्सर व्हायची शक्यता आहे. नक्की नक्की. ओके. आणि हिटिंगच्या अपोजिट सर, फ्रोझन फूड खाल्ल्यामुळे कॅन्सर होऊ शकतो का? फ्रोझन फूडमुळे कॅन्सर परसे होत नाही. ओके. तुम्ही जे फ्रीज करताय त्या घटकामुळे होऊ शकतो. ओके. मे बी इफ यू आर फ्रीजिंग मीट हम्म, देन इट इज अ प्रॉब्लेम. कारण जनरली आता आपल्याकडे एवढं नाहीये प्रमाण, पण बाहेरच्या फॉरेन कंट्रीजमध्ये देशांमध्ये मीट आहे. बऱ्यापैकी, आणि ते रेड मीट खूप खातात. हो. बीफ असेल किंवा मटन सारखे हे असतील तर रेड मीट इज व्हेरी बॅड. ओके. एस्पेशली फ्रोझन रेड मीट इज व्हेरी बॅड. ओके. त्याच्यामुळे हे कसं आहे, पचायला खूप जड असतं आणि इट इज व्हेरी हेवी ऑन युअर इंटेस्टाईन्स. हम्म, त्यामुळे इंटेस्टिनल कॅन्सर त्यांच्याकडे खूप कॉमन आहे. ओके. मोठ्या आतड्याचा कॅन्सर हा US मध्ये वगैरे खूप कॉमन आहे. मेजर रिझन हे फ्रोझन मीट मीट. जे आहे ते ओके. खातात. पर से फ्रोझन केल्यामुळं, तुम्ही जर फ्रेश फूड फ्रोझन केलं तर त्याच्यामुळं होत नाही. म्हणजे ओके. व्हेजिटेबल्स फ्रीज केल्या, हे केलं तर त्याच्यामुळं हा. होत नाही, पण मीटमुळं होऊ शकतं. त्यामुळे शक्यतो फ्रोझन मीट टाळायला पाहिजे ओके. आणि रेड मीट हे बरंच टाळायला पाहिजे, बऱ्या मोठ्या प्रमाणावर टाळायला पाहिजे. अच्छा. त्याला जोडून असा एक प्रश्न आहे सर, फ्रीजमध्ये ठेवलेलं अन्न जे असतं, समजा ते कालचं आहे किंवा 1-2 दिवसांचं आहे, हे खाणं सेफ आहे का? नाही, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके. 1-2 दिवसाचं खाणं आपण आरामात खाऊ शकतो. ओके. आपल्याला संपवायचं ते, दुसरं कोणी खाणार नाही. त्यामुळे ओके. त्याचा काही कॅन्सरशी रिलेशन नाही आहे. फॉरगेट इट. संपवा ते, नाहीतर घरी शिव्या बसतील बायकोच्या. ओके. आणि सर, जिम सप्लिमेंट जे असतात, म्हणजे प्रोटीन पावडर असेल किंवा जे काही क्रिएटिन वगैरे जे असतात, ते खाणं सेफ आहे का? त्याचा आणि कॅन्सरचा काही तसा हो, संबंध आहे का? आता जिमला आम्ही तरी जातो आणि ओके. प्रोटीन पावडर मी स्वतः पण खातो. ओके. पण ह्याच्यामध्ये कसं आहे, अगेन एक्सेस टाळलं पाहिजे. आता प्रोटीन पावडरचा जेवढा आम्ही सर्वे केला ना, तर त्याच्यामध्ये मला काय आढळलंय की जेन्युइन जर असेल तर त्याचा एवढा धोका तुम्हाला नाही आहे. ओके. प्रॉब्लेम त्यातले ॲडल्ट्रेशन हा प्रॉब्लेम आहे. कारण बरेचसे प्रोटीन पावडर हे आजकाल डुप्लिकेट येतात आणि त्यात बऱ्याच गोष्टी ॲड केलेल्या असतात. ओके. ते खाणाऱ्याची विगर वाढावी म्हणून हा, किंवा बरोबर. मसल पॉवर वाढावी वाढावी म्हणून, म्हणून. ज्याच्यामध्ये स्टिरॉइड्स वगैरे असतात, ॲनाबॉलिक स्टिरॉइड्स असतात. हम्म, तर ह्याचा बेसिक परिणाम तुमच्या शरीरातल्या हार्मोन बॅलन्सवर होतो ओके. आणि दॅट कॅन लीड टू कॅन्सर इनडायरेक्टली. अच्छा. डायरेक्ट सप्लिमेंटमुळे होत नाही. आणि दुसरा प्रॉब्लेम त्याच्यातल्या, अगं मी आधीच्या क्वेश्चनकडे जाईन, प्रिझर्वेटिव्स, ओके. ते ह्याच्यात सुद्धा असतात प्रिझर्वेटिव्स. तर ह्याच्यामुळं होऊ शकतो, डायरेक्टली तुमच्या प्रोटीनमुळं होत नाही. अच्छा. पण ती जर जेन्युइन नसतील प्रोटीन्स, त्याच्यात अडल्ट्रेशन असेल, डुप्लिकेट असतील, जस्ट त्याच्यामध्ये असे फॅक्टर ॲड केलेत की ज्यानं तुम्हाला बलं वाटावं ओके. किंवा तुमची मसल मास वाढावी, स्टिरॉइड सारख्या गोष्टी असतील, तर ह्या गोष्टीचा परिणाम शरीरावर होऊन ओबेसिटी पण वाढते आणि ओके. त्याच्यामुळे कॅन्सरही वाढू शकते. त्यामुळे एक्सेसिव्ह प्रोटीन हे नॅचरल फॉर्ममधनं तुम्ही घ्या, ओके. असं माझं म्हणणं आहे. जसे एग्ज असतील, हम्म, सगळ्यात बेस्ट फॉर्म ऑफ प्रोटीन, तुम्ही ओके. एक खावा, एक व्हाईट खावा, हम्म. त्याच्यासारखं छान प्रोटीन तुम्हाला कशातनंच मिळत नाही. अच्छा. तर ह्या गोष्टी चांगल्या आहेत. त्यामुळं प्रोटीन पावडर्स एका लिमिटच्या पुढे तुम्ही घेऊ नका, असा माझा सर्वांना सल्ला राहील. ओके. आम्ही आता कॅन्सरमध्ये काम करतो, तर बऱ्याचशा कॅन्सर पेशंटना आम्ही स्वतः प्रोटीन सप्लिमेंट्स देतो. की ओके. आम्ही देतो ही बाजारात अवेलेबल असणारी अॅनाबॉलिक प्रोटीन नसतात. ओके. ही बेसिकली मेडिकल ग्रेडची प्रोटीन असतात की जी न्यूट्रास्युटिकल्स असतात, म्हणजे ते अच्छा. फार्मास्युटिकल्स टाईप असतात. तर ती प्रोटीन्स आम्ही देतो. शेवटी गरज असते, कारण नॅचरल फूडमधनं तेवढं मिळत नाही. मिळत नाही. ओके. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की सामान्य माणसानं फार प्रोटीन पावडर्सच्या आहारी जाऊ नये. हम्म, एखाद्या वेळेस घेतलं ठीक आहे, रेग्युलर एक्सरसाइजच्या सोबत घेतलं की लगेच डायजेस्ट होऊन जाईल तर ठीक आहे, पण एक्सेसिव्ह घेऊ नका. ओके.
हे थोडक्यात ते सेफ आहेत तसे सेफ बघायला आहे, तसे बघायला गेलं तर सेफ आहेत. चांगल्या कंपनीचे क्वालिटी प्रॉडक्ट चांगल्या वेंडरकडनं घेतलं तर काय प्रॉब्लेम नाही. ओके. आणि सर नॉनस्टिक भांड्यामुळे कॅन्सर होतो असं नाही, म्हणतात, ते खरं आहे? नाही नाही, अजिबात नाही. ओके. त्याचा काही संबंध नाही आहे. आता काय आहे, नॉनस्टिक भांड्यांमध्ये साधारण 2020 नंतर बऱ्याच गोष्टी चेंज झालेल्या आहेत. हे पण मला माझ्या संशोधनात थोडं म्हणजे मी वाचल्यावर मला कळलं. 2020च्या आधी ते जे केमिकल्स वापरायचे ते बॅन झालेत आता. ओके. त्याच्यामुळे थोडीशी रिस्क होती. पण आता जे नवीन नॉनस्टिक आहेत, म्हणजे जुनी भांडी नाही, नवीन भांडी, त्याच्यामध्ये ॲब्सोल्युटली सेफ लेअर आहे. ते बरेचसे PTFE चे कोटिंग्स आहेत की जे ओके. ऑलमोस्ट 5 to 60 डिग्री सेल्सिअस पर्यंत त्याला काय होत नाही. होत नाही. ओके. हां, पण ती जर का खराब झाली असतील भांडी आणि त्याचे जर का टवके उडाले असतील, ओके. हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. टवके उडाले असतील तर टवके तुमच्या अन्नातनं डायरेक्ट आत जातात. अच्छा. हां, त्यामुळं ते कोटिंग आहे ना, ते छान पाहिजे असं. त्याच्यामध्ये ब्रेक्स नाही पाहिजेत. ब्रेक्स ओके. असतील तर ते भांडे फेकून द्या तुम्ही. नका वापरू. ओके. आणखी सर प्लास्टिक बद्दल मगाशी बोललो, पण प्लास्टिक बॉटलमधलं पाणी प्यायल्यामुळे कॅन्सर होऊ शकतो का? हां, कारण आजकाल बरेच जण बरोबर. काचेच्या बॉटलवर हो, किंवा हो, काही जण हो. मातीच्या बॉटलवर हो, शिफ्ट व्हायला हो, लागले. हो, हो. तर हे कितपत नाही, हे खरं? खूप चांगली हॅबिट आहे ॲक्च्युली. ओके. प्लास्टिक बॉटलमधनं पाणी पिणे ही आपली मजबुरी आहे असं मी म्हणतो. ओके. म्हणजे इट इज व्हेरी हँडी हम्म. आणि इझिली वी कॅन टेक एव्हरीवेअर. पण परत तेच आहे की त्याच्यामध्ये गरम नाही पाहिजे. हम्म. त्याच्यातला प्रॉब्लेम हा ते गरम असेल लिक्विड तर तरच. प्रॉब्लेम आहे. ओके. अदरवाईज काय प्रॉब्लेम नाही. आणि प्लास्टिक बॉटल सुद्धा आता ज्या रियुजेबल आहेत हम्म. त्या रियुजेबल म्हणूनच वापरा. ओके. आपण काय करतो, ती बाटली घेऊन घरात ठेवतो, हो, मग ती बरोबर. वर्षभर वापरतो. ओके. तसं नाही व्हायला पाहिजे. तसं नाही, ती डिस्पोजेबल असते, पाणी संपलं की हो, फेकून द्या ती. हां. तर दॅट इज इम्पॉर्टंट. आणि फ्लेक्झिबल जे प्लास्टिक आहे ते जास्त बॅड आहे. ओके. हां, जे फर्म हार्ड प्लास्टिक असतं ते चांगलं असतं. ओके. तर त्याच्यामधनं तुम्ही पिऊ शकता. फक्त गरम पाणी नका पिऊ त्यातनं. नॉर्मल टेम्परेचरचं पाणी तुम्ही पिऊ शकता. डायरेक्टली इट ओके. डझंट कॉज कॅन्सर. नॉर्मली जे आपण बाहेर जी विकत घेतो त्यांनी काय कॅन्सर नाही होतो नाही नाही, अशातला काय अजिबात भाग नाही, नाही? अजिबात नाही. अच्छा. ओके. सर फळं भाज्या नीट धुतल्या नाहीत तर कॅन्सरचा धोका वाढतो? हो, नक्कीच 100% वाढतो. हो. कारण ह्याच्यात मोठ्या प्रमाणावर पेस्टिसाइड वापरले जातात. अच्छा. तुम्हाला एक साधं सांगतो, तुम्ही द्राक्ष आणा हम्म. आणि द्राक्षाचा वरचा रंग फक्त बघा, कुठल्या ओके. रंगाचं द्राक्ष असतं ते. हम्म. ते असतं हिरवं, पण ते वरती दिसतं पांढरा, पांढरं. हां, हो. हां, एस्पेशली तुम्ही जर ब्लॅक ग्रेप घेतलं तर ते जास्त हां, तर तुम्हाला ते दिसतं. हम्म. तुम्ही ते छान वॉश केलं की ते बऱ्यापैकी त्याचा पांढरेपणा कमी होतो. बरोबर. सो ते पांढरेपणा आहे ते सगळे तुमचे पेस्टिसाइड्स. हां, ते सगळे ओके. पेस्टिसाइड्स आहेत. प्रॉब्लेम फ्रुट्स खूप नाजूक असल्यामुळे त्याला खूप पेस्टिसाइड मारतात. ओके. कधी कधी तुम्हाला छान ऍपल दिसतं, एकदम हो. मस्त ऍपल दिसतं. आणि ते बरोबर. तुम्ही बाईट मारल्या तुम्हाला DDTचा एक टेस्ट flavor, येते. हां, हो, बरोबर. हां, म्हणजे हे मी सुद्धा खूपदा अनुभवलंय. बरोबर. पण त्याचं उत्तर माझ्याकडे नाहीये. नाहीये. ऍक्च्युली फ्रुट्स आर व्हेरी गुड. ओके. फ्रूट इज अ मेजर फॅक्टर की ज्याच्यामुळे तुमचा कॅन्सर प्रिव्हेंट होऊ शकतो. हम्म. पण अगेन त्याच्यावरती जे आले ते बॅड आहे. त्यामुळे ॲज अच्छा. फार ॲज पॉसिबल अगेन ऑर्गॅनिक फ्रुट्स तुम्हाला मिळत असतील तर जरूर घ्या. दुसरी गोष्ट, त्याची सालं काढून तुम्ही खाऊ शकता. दॅट इज व्हेरी सेफ. ओके. आणि तिसरं, योग्य प्रमाणात खावा. आय थिंक दॅट इज इनफ. म्हणजे पेस्टिसाइडमुळे प्रॉब्लेम आहे, फ्रूटमुळे नाही. ओके. सर आजकाल नो शुगर हे बरेच जण फॉलो करतायत, हो. साखर खात नाहीये. साखरेचा आणि कॅन्सरचा काही संबंध आहे का? खूप जास्त गोड खाल्ल्यामुळं आपण कॅन्सरकडे जाऊ हां, शकतो का? आता ह्याच्यात ना थोडे गैरसमज पण बऱ्यापैकी आहेत. मी ओके. आधी साखरेचं बोलतो आणि मग हो, गैरसमजाचं चालेल. बोलतो. तर साखर ही खूप जास्त प्रमाणात आपण खातोय हम्म. हे बेसिकली सगळ्यांनी समजून घ्या. हम्म. तुम्ही, मी, सगळेच जण आपण, की हे नाही आहे गरज. बरोबर. एवढी साखर आपण खातोय रोज. हम्म. तर एक्सेसिव्ह शुगर इंटेक आहे. साधारण असं सांगितलंय त्यांनी की फिमेलला एक 24 ग्रॅमपर्यंत आणि ओके. मेलला एक 36 ग्रॅमपर्यंत अलावेबल ॲडेड शुगर इंटेक दिवसात दिवसाला. आहे. त्याच्यावरती गेलं तर इट इज नॉट अलाउड. हम्म. दुसरी गोष्ट, नॅचरल शुगर्स आर वेलकम. ओके. म्हणजे काय तर फ्रुट्स. हां. फ्रुट्सच्या शुगर्स ह्या फायबर बरोबर येतात आणि त्या कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स असतात. हम्म. पचायला थोड्याशा अवघड कार्बोहायड्रेट असतात, त्यामुळे बॉडी ती लगेच ॲसिम्युलेट करत नाही. ओके. म्हणजे त्याचं लगेच रूपांतर तुमच्या ग्लायकोजनमध्ये होऊन शरीरामध्ये फॅटमध्ये रूपांतर होत नाही. हम्म. ॲज अगेन्स्ट तुम्ही डायरेक्ट जर साखर खाल्ली, ती पचायला खूप सोपी असते. बॉडी फटकन डिग्रेड करते, तिचं ग्लुकोजमध्ये रूपांतर करून, ग्लायकोजनमध्ये करून, त्याचं फॅटी ॲसिडमध्ये करून, फॅटमध्ये डिपॉझिट करून साठवून ठेवते. ओके. त्याच्यामुळं एक्सेसिव्ह शुगर शुड बी नो. आता काय प्रॉब्लेम येतो, सगळे आपण जेव्हा कामं करतो ना, चहा पिणे हा आपला आवडता कार्यक्रम आहे आणि ते दिवसात किती चहा होतात माहित नाही. हो. तर कृपया नॉन शुगरचा चहा प्या. कारण हा मेजर सोर्स आहे अननेसेसरी शुगर तुमच्या पोटात जायचा. हम्म. तर कुठेही गेला, चहा, मित्र म्हणले चल एक चहा मारून येऊ, विदाऊट शुगरचा चहा पाहिजे. ओके. विषय संपला.
तर एवढी थोडी काळजी घ्या तुम्ही. तर एक्सेसिव्ह शुगर इज अ कॉज फॉर कॅन्सर इनडायरेक्टली ओके. थ्रू ओबेसिटी, कारण ही तुमच्या ओबेसिटीला कारण आहे आणि ओबेसिटी इज अ मेजर रिस्क फॅक्टर फॉर कॅन्सर. त्याच्यामुळं त्याच्या कंट्रोल तर पाहिजे हा त्याच्यावरती. कंट्रोल ओके. शुगरवर पाहिजेच पाहिजे. आणखी एक सर आम्ही बघितलं व्हायरल एक व्हिडिओ खूप जास्त होता मध्यंतरी. आपली पोळी, आपली चपाती जी हो असते हो ती थोडीशी जळालेली होती आणि हा. त्यांचं असं म्हणणं होतं की ते कार्सिओजेनिक आहे. हो मग हे जळालेलं जे अन्न असतं किंवा जास्त भाजून जळालेलं जे अन्न असतं हो. ते आपल्याला कॅन्सरकडे नेऊ शकतं का? तर याचं उत्तर हो असं आहे. ओके. एखादी पोळी जळाली तर काय फरक पडत नाही. ऍक्च्युली आपल्याला खूप आवडतं, आपल्याला जळकी भाकरी आवडते. हो. आता तुम्ही चिकन खात असाल तर असं हा. तंदुरी स्थिती अशी जळलेली मुळात पाहिजे. आपल्या हा. लोकांना कच्चं काहीच नको आहे. हा छान हा, भाजलेलं छान हवंय. भाजलेलं आवडतं. तर हे छान भाजलेला प्रॉब्लेम आहे थोडासा. त्याच्यावर जी काजळी जमते किंवा जे ब्लॅकनिंग येतं ना, त्याच्यामधनं हायड्रोकार्बन्स तयार होतात आणि हे हायड्रोकार्बन्स केमिकल आहेत, वन फॉर्म ऑफ केमिकल आहे विच कॅन कॉज कॅन्सर. नॉट डिरेक्टली, असं काय फार प्रूव्हन त्याचा डेटा नाही आहे. ओके. पण ॲज फार ॲज पॉसिबल बर्न फूड खाऊ नका. आता हे थोडासा प्रॉब्लेम ह्यांच्याकडे आहे बघा, तुम्ही जपान किंवा त्या एरियामध्ये जर गेलात तिथं स्टमक कॅन्सरचं प्रमाण खूप जास्त आहे. ओके. तर तिथे जे स्मोक फिशेस किंवा हे खातात हम्म. तर त्याच्यामुळं हे जास्त होतं, कारण ते इरिटंट आहे तुमच्या स्टमकला, त्यामुळे इनडायरेक्टली कॅन्सर होऊ शकतो. त्यामुळं त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही साधारण कुठलीही गोष्ट, आता चिकन वगैरे असेल तर ते साधारण डार्क येलो होईपर्यंतच ओके. भाजा किंवा तळा. त्याचं काळपट ब्राऊन होऊ देऊ नका. ओके. एक्सेसिव्ह जर ते जाळलं तर दॅट इज हार्मफुल फॉर युअर बॉडी. सो तसं होऊ देऊ नका, हे त्यातलं एक महत्त्वाचं फॅक्टर. त्यामुळे फार मोठा त्याला हे नाही आहे बेस, पण एक गाईडलाईन म्हणून आपण ते अवॉइड करू शकतो. ओके. पण जळालेलं अन्न खाल्ल्यावर कॅन्सर होऊ शकतो. येस. आणि प्रोसेसिंगमध्ये ना त्यांचं म्हणणं असं की तुम्ही बॉइल्ड फूड खावा. बॉइल्ड इज ओके. बेटर इन्स्टेड ऑफ भाजून भाजून किंवा तळून खाण्यापेक्षा बॉईल केलेलं जर ओके. तुम्ही खाल्लं तर ते खूप सेफ आहे. बॉइल्ड व्हेजिटेबल्स असतील, हम्म. बॉइल्ड पीनट्स असतील तर दॅट ओके. इज बेटर दॅन दिस. ओके. सर, लहान मुलांना दर विकेंडला जे बाहेरचं स्ट्रीट फूड असेल किंवा जंक फूड असेल ते खायला देणं कितपत रिस्की आहे? ते खूप रिस्की आहे. खूप रिस्की आहे, स्पेशली लहान मुलांच्यात. कारण ह्याच्यात बेसिक प्रॉब्लेम त्या फूडमधले बरेच आहेत त्याच्यामध्ये. एक तर प्रोसेसिंगचा प्रॉब्लेम आहे. ते क्विक प्रोसेस केलेलं फूड असतं, बरेचदा ते तळलेलं फूड असतं, ते प्रिझर्व केलेलं असतं. अगेन त्यात प्रिझर्वेटिव्ह आले तर ह्या सगळ्या, त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणावर फॅट असतं, त्याच्यात प्रचंड प्रमाणावर शुगर असते. हे सगळे फॅक्टर बॅड आहेत. दीज आर ऑल बॅड फॅक्टर. आता फ्रेंच फ्राईज त्यांनी सांगितलं सगळ्यात वाईट काय असेल तर फ्रोझन फ्रेंच फ्राईज, हे सगळ्यात वाईट. ओके. ते हे असतात बघा, मिळतात पॅकेज असतात ते आपण डायरेक्ट करायचे. आणि हे बरोबर. इन्स्टंट फूड खूप बॅड, ओके. खूप बॅड. कधीतरी खाल्लं तर ठीक आहे, पण हे जे सगळं फूड आहे यातले ह्याच्यामधनं न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू फार कमी मिळते तुम्हाला, बेसिकली हे लक्षात ठेवा. आणि काय आहे, आता आपण माणूस म्हणून काही ठराविकच गोष्टी खाऊ शकतो किंवा ठराविक अमाऊंटमध्येच खाऊ शकतो. त्या अमाऊंटमधलं तुम्ही उपयोगी किती खाताय आणि निरुपयोगी किती खाताय ह्याच्यावर सगळं गणित आहे. ओके. म्हणजे तुम्ही मी 1 किलो भाज्या खाल्ल्या आणि मग मी 1 किलो फ्रेंच फ्राईज खाल्ल्या असं होत नाही. तुम्ही जेव्हा 1 किलो फ्रेंच फ्राईज खाता तेव्हा 1 किलो भाज्या खात नाही. होय, बरोबर. हे महत्वाचं आहे त्यातलं. त्याच्यामुळं पर वीक किंवा आठवड्यात 2-3 वेळा कुठेतरी जाऊन बाहेर पिझ्झा बर्गर खाणे किंवा घरी मागवणे हे एका लिमिटच्या पुढे बॅड आहे. कधीतरी गंमत म्हणून ठीक आहे, सगळ्यांनीच खायला पाहिजे, शेवटी आयुष्य एन्जॉय करण्यासाठी आहे. त्यामुळं एन्जॉय केलंच पाहिजे, पण लिमिटमध्ये पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळं हे खूपच हार्मफुल आहे. हा जो तुम्ही पॉईंट काढला खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळं पॅकेज्ड किंवा जंक फूड हे एका लिमिटच्या पुढे प्लीज आपल्या मुलांना देऊ नका. मुलांचा प्रॉब्लेम दुसरा काय आहे, मुलांमध्ये ते फॅटी होण्याचं प्रमाण म्हणजे ते लवकर होतात, चेंजेस खूप फास्ट होतात. आणि लहानपणी जे ओबेज होतात ते नंतर घालवायला खूप अवघड जातं. इट इज व्हेरी डिफिकल्ट. त्यांची मेंटॅलिटी होत नाही, ते अवघड जातं. त्यामुळे लहान मुलांना फूड आपण जे देतोय ना त्या बाबतीत प्लीज कॉशियस राहा. ओके. मग सर, आपण एवढ्या आहाराबद्दल बोललो की भाजलेलं खायला नको, पॅकेज्ड खायला नको किंवा आणखी जंक फूड वगैरे तर टाळलंच पाहिजे. मग नेमका कॅन्सरपासून बचावासाठी आहार घ्यायचा कोणता? आता बरंचसं ह्याच्याविषयी बरंच संशोधन झालेलं आहे आणि त्याच्यामधनं 2-3 गोष्टी ह्या ज्या अगदी ठळक तुम्हाला बऱ्याच पेपर्समध्ये किंवा बऱ्याच आर्टिकल्समध्ये दिसतात. त्यातलं एक म्हणजे ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स. दीज आर बेस्ट, की जे आपण भाज्या खातोय, पालेभाज्या,
हे सगळ्यात उत्तम गोष्ट आहे की जी तुम्हाला कॅन्सरपासून वाचवू शकते. त्याच्यामध्ये एन नंबर ऑफ विटामिन्स आहेत किंवा ट्रेस एलिमेंट्स आहेत, मिनरल्स आहेत की जे अँटीऑक्सिडंट्स म्हणून काम करतात. आता बेसिकली फ्री रॅडिकल्स मी तुम्हाला म्हटलं की जे आयन्स तयार होतात बॉडीमध्ये, त्यांच्यावर भार असतो आणि ते न्यूट्रलाइज करायला लागतो. तो नाही केला तर ते तुमच्या DNA वर काम करतात. तर ह्या पालेभाज्या किंवा फळं ही अँटीऑक्सिडंट्स आहेत. त्यामुळे फ्रुट्स, कलरफुल फ्रुट्स आर व्हेरी गुड. एनी फ्रूट ऑफ विथ कलर इज गुड. म्हणजे कलिंगड असेल, डाळिंब असेल, आंबा असेल, तर ही खूप चांगली आहेत. आंब्याला पण घाबरू नका. आंब्यातली शुगर ही नॅचरल शुगर आहे. त्यामुळे आता अगदी 4 आंबे खाऊ नका. आंब्याचा सीझन आहे, आंबे खावा. त्या सीझन मधली फळं त्या सीझनमध्ये खावा. डिसेंबरमध्ये आंबा खाऊ नका. हा, हेही महत्वाचं आहे. तर बेसिकली फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स दीज आर व्हेरी 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 गुड सोर्स ऑफ अँटीऑक्सिडंट्स आणि ते तुम्हाला कॅन्सरपासून नक्कीच वाचवू शकतात. दिस इज प्रूव्हन बियॉन्ड डाऊट. तर ह्याचं प्रमाण तुमच्या फूडमधलं वाढवा. ओके. आणि सर आता कसं आहे सर, समजा रोज फक्त 3 गोष्टी खाणं बंद केलं तर आपल्याला कॅन्सरकडे जाण्यापासून आपण थोडंसं वाचू शकू वगैरे, असं जर काही सांगायचं झालं तर त्या 3 गोष्टी कोणत्या? तर 3 गोष्टींपैकी पहिल्या 2 गोष्टी ह्या सगळ्यात महत्त्वाच्या मी सांगणार आहे, कारण मी कॅन्सर सर्जन आहे. माझ्या दृष्टीनं ज्या गोष्टी तुम्ही टाळल्याच पाहिजेत, पहिलं म्हणजे तंबाखू. इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. आम्ही आता खात नाहीये, पण आपल्या समाजातले 30% लोक तंबाखू खातात. ह्या ना त्या फॉर्ममध्ये 30% इज अ व्हेरी बिग नंबर. आपण हे आता पाऊण तास जे बोललो, ह्याचा कॅन्सर होण्याचं प्रमाण हे 7 to 10% आसपास आहे ड्यू टू युअर फूड हॅबिट्स. आणि हे पण प्रूव्हन नाही आहे, हे हायपोथेसिस आहे, मी परत सांगतो. पण टोबॅकोमुळे होणारा कॅन्सर हा 30% ऑफ ऑल कॅन्सर इज ड्यू टू टोबॅको अँड इट इज प्रूव्हन बियॉन्ड डाऊट. त्यामुळे सगळ्यात पहिले तर तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ पूर्णपणे टाळा. दुसरा आहे अल्कोहोल. अल्कोहोल, दारू, सोशल ड्रिंकिंग, कधीतरी गंमत म्हणून बिअर पिली ठीक आहे, पण त्याच्या आहारी जायला लागला, आठवड्यात तुम्ही 3-4 वेळा प्यायला लागला. आता दारू किंवा अल्कोहोल हे 2-3 कारणानं कॅन्सर कॉज करतात. आता थोडासा विषयांतर आहे का नाही माहीत नाही, पण दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर एक तर जेव्हा तुम्ही हे टोबॅको सोबत घेता, बरेच लोक स्मोक करतात आणि दारू पितात सायमल्टेनियस. तर अल्कोहोल हे डायल्युएंट आहे, हे बेसिकली लक्षात ठेवा. तुमच्या तंबाखूमधला जे काही फॅक्टर्स आहेत ते सगळे ह्याच्यात विरघळतात आणि तुमच्या आतल्या म्युकोजातनं शरीरात डायरेक्ट विदाऊट डायजेशन जातात. ते 5 मिनिटात जातात. त्यामुळं ह्याचा सुपर ॲडिटिव्ह इफेक्ट आहे. 2+2 5 होतं. त्यामुळे कॅन्सरचं प्रमाण हे दुप्पट तिप्पट होतं दोन्ही एकत्र केलं तर. दुसरी गोष्ट, अल्कोहोलमध्ये केमिकल्स आहेत. अल्कोहोल हे बेसिकली केमिकल आहे आणि हे शरीरात जाऊन त्याचे अल्डेहाइड्स होतात आणि इट अफेक्ट्स युअर इंटेस्टाईन, इट अफेक्ट्स युअर लिव्हर. तर आता हे पण वेस्टर्न कंट्रीजमध्ये खूप जास्त अल्कोहोलचं प्रमाण असल्यामुळे त्यांच्यामध्ये हे दोन्ही कॅन्सर खूप कॉमन आहेत. तर ते वाढणार तुमचे. तर त्यामुळं हे 2 फॅक्टर आहेत, हे पहिल्या 2 नंबरला माझे राहतील. आणि 3 नंबरला हॅबिट्समध्ये जे मी आत्ता इतका वेळ बोललो, तर ते राहील की ज्याच्यामध्ये तुम्ही जंक फूड आणि एक्सेस शुगर अँड फॅट अवॉइड केलं पाहिजे. दॅट इज अ मेजर कॉज फॉर ओबेसिटी, हार्मोनल चेंजेस लिडिंग टू कॅन्सर. तर हे तुम्ही अवॉइड करा. जास्तीत जास्त व्हेजिटेरियन फूड खायचा प्रयत्न करा. सगळ्यांना नॉनव्हेज, बऱ्याच लोकांना आवडतं, मला स्वतःला आवडतं, मी काय लपवत नाही, मी पण खातो. पण त्याचं एक प्रमाण पाहिजे आपल्या फूडमधलं. व्हेजिटेरियन शुड कट नॉनव्हेज डाऊन. कधीतरी खायला हरकत नाही. किंवा तुम्ही जर आता जिम बिम करताय बऱ्यापैकी, तर चिकन इज अ गुड सोर्स ऑफ प्रोटीन्स, तर ते तुम्ही घेऊ शकता. पण व्हेजिटेरियन फूड आणि फ्रुट्सवरती भर द्या. रोज फळं खावा, रोज पालेभाज्या खावा. तर यानं तुम्हाला नक्कीच 100% कॅन्सर प्रिव्हेन्शन व्हायला मदत होईल. अच्छा. मग सर, कॅन्सर आणि आहार याबद्दल जर आमच्या व्ह्युअर्सना एक मेसेज द्यायचा झाला किंवा ओव्हरऑल सगळ्यांना जर एक मेसेज द्यायचा झाला तर तो तुम्ही काय द्याल? मेसेज असा राहील की एक्सेसिव्ह आहार टाळा. पहिली गोष्ट तर म्हणजे आपण खूप जास्त अननेसेसरी खातो, एस्पेशली आपल्या इंडियन फूडमध्ये, की जे सपोज टू बी द बेस्ट फूड आहे असं आपण म्हणतो, की ज्याच्यामध्ये प्रोटीन्स आहेत, कार्बोहायड्रेट्स आहेत, हे आहे ते सगळे आहे. पण कार्बोहायड्रेट्स खूप जास्त आहेत आपल्या प्रमाणापेक्षा, आपल्या गरजेपेक्षा. तुम्ही जर आता वेस्टर्न लोक बघितली किंवा इव्हन इकडे ईस्टर्न लोक बघितली ना, त्यांच्यात असे युरोपियन लोक अशी जाड झालेली फार कमी असतात. अमेरिकन्स आहेत कारण ते खूप जंक फूड खातात. पण युरोपमधली लोक बघा, ते असे छान बिल्ट असतात, शिडशिडीत असतात, कारण ते प्रोटीन्स जास्त खातात आणि फायबर्स जास्त खातात. ते कार्ब्स खूप कमी खातात. इकडे केलात तरी जॅपनीज किंवा चायनीज लोक पण ओबेज माणूस शोधा तुम्ही, असं त्यांच्यात आहे. इव्हन आता परवा एक जपानला जाऊन आले आमचे मित्र, ते म्हणले की तिथल्या गाईडने आम्हाला सांगितलं की अख्खी ट्रिपमध्ये तुम्ही एक ओबीज माणूस शोधून दाखवा, सुमो रेसलर बघू नका, एकही सापडला नाही.
बापरे. सो त्यांचं असं फूड आहे. आणि आपण काय खातो? आपण नुसते काप्स काप खातो, खातो. नुसते भात खातो एवढा. प्रत्येक पोळ्या. जेवणाला आपल्याला पोळी पोळी पण तशीच आहे. प्रत्येक जेवणाला आपल्याला स्वीट लागतं शेवटी. ते स्वीट खाल्लं नाही तर काहीतरी नाही, मग चुकलं, डोकं दुखतं. काहीतरी चुकल्यासारखं होतं. बरोबर. तर हे बेसिकली कार्ब्स तुम्हाला टाळले पाहिजेत जेवढे पॉसिबल आहेत. फ्रुट्स, व्हेजिटेबल्स वाढवल्या पाहिजेत. आणखीन नुसतं खाणं हा विषय नाही आहे. ह्याच्यासोबत तुमची लाईफस्टाईल इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे कॅन्सर हा नुसता खाण्यामुळं होत नाही, त्याच्यासोबत लाईफस्टाईल आणि एक्सरसाइज हे 3 गोष्टी आहेत ना, ह्यांचं योग्य बॅलन्स पाहिजे. आता व्हॉट इज लाईफस्टाईल? लाईफस्टाईल म्हणजे आपण जे रोज जगतो ते. तर आपण कसे राहतो किंवा दिवसभरात किती व्यायाम करतो, आपल्या मुवमेंट्स किती आहेत, आपण बसूनच राहतोय का, नुसतं कम्प्युटर समोर बसतोय का, बसतोय आणि खातोय का, हे सगळं महत्त्वाचं आहे. काही लोक व्यायाम करत नाहीत पण तरी ते छान असतात. का असतात? बरोबर. कारण त्यांच्या डेली ॲक्टिव्हिटी खूप असतात. आता मला वर जायचंय तर मी लिफ्ट लगेच नाही वापरायला पाहिजे, मी चालत जायला पाहिजे. मला काहीतरी वस्तू आणायची आहे, ॲज फार ॲज पॉसिबल मी चालत जायला पाहिजे. हे जरी तुम्ही रोज केलं, अगदी एक्सरसाइज नाही केलात आणि एवढं जरी केलं तरी खूप फरक पडतो. दुसरं, तुमच्या जेवणाच्या वेळा ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. रात्रीचं जेवण हे 8च्या आत झालेलं कधीही चांगलं. दॅट हेल्प्स इन डायजेशन आणि सकाळी तुमचं पोट फ्रेश असतं. तर जेवण 8च्या आत व्हायला पाहिजे. दिवसात 2 जेवणामध्ये एक साधारण 7-8 तासाचा अंतर पाहिजे. 2 जेवणाच्या मध्ये उगाचच खाबुगिरी नाही केली पाहिजे. अननेसेसरी स्ट्रेस टाळला पाहिजे. स्ट्रेस हा प्रत्येकाला आहे, खूप आहे. आता मी तर कॅन्सर सर्जन, मला प्रत्येक केस करताना स्ट्रेस येतो आणि मी तो टाळायचा फार प्रयत्न करतो पण टळत नाही. काही गोष्टी इनएव्हिटेबल असतात. पण जेवढं शक्य आहे तेवढं थोडंसं माइंड काम करून तुमची लाईफस्टाईल व्हायला पाहिजे. आणि लाईफस्टाईल रेग्युलर पाहिजे. आज मी 10ला झोपलो, उद्या 12ला झोपलो, परवा पिक्चर बघून 1ला आलो आणि झोपलो, असं नाही पाहिजे. ॲज फार ॲज पॉसिबल ठीक आहे, मी 10:30ला झोपतोय ना रोज, मी रोज 10:30लाच झोपेन. तर हे थोडंसं रेग्युलरायझेशन लाईफस्टाईलमध्ये आणणं गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट आहे एक्सरसाइज. आता जेवढं डाएट इम्पॉर्टंट आहे ना, तेवढंच एक्सरसाइज पण इम्पॉर्टंट आहे इन कॅन्सर प्रिव्हेन्शन. सो व्हॉट दे से इज 45 मिनिट्स ऑफ एक्सरसाइज डेली, विच इन्क्रीजेस युअर हार्ट रेट आणि ज्याच्यामुळे थोडासा घाम येतो, स्वेटिंग पण यायला पाहिजे. या 2 गोष्टी होत असतील आणि 45 मिनिट्स तुम्ही केलं रोज फॉर 5 days a week, 150 minutes week is also okay. 4 to 5 days a week you can say. तर दॅट इज इनफ टू प्रिव्हेंट कॅन्सर. हे बियॉन्ड द डाऊट आमच्या टेक्स्टबुक्समध्ये हे मेन्शन्ड आहे. याच्यावरती भरपूर स्टडीज झालेले आहेत. एक्सरसाइज, डाएट अँड लाईफस्टाईल, माझ्या मते हे 3 गोष्टी, जे तुम्ही 3 मला विचारलेत ते पुढचे सांगितले, पण ह्या 3 गोष्टी आहेत. ह्याचा जर तुम्ही योग्य मेळ घातलात तर 100% तुम्ही कॅन्सरपासून लांब जाऊ शकता. त्यामुळं लेट्स बी अश्युअर्ड, तुमच्या हातात एवढंच आहे, हे पण मी परत सांगतो. प्रत्येकाचा कॅन्सर प्रिव्हेंट करणं हे इम्पॉसिबल आहे. कुणाला होईल सांगता येत नाही. कारण आता साधन गाडीतनं मी आलो, किती पोल्युशन आहे, यू कॅनॉट अवॉइड दिस. तर हे जे 3 एलिमेंट आहेत, डाएट, एक्सरसाइज आणि लाईफस्टाईल, ह्याचा योग्य मेळ जर तुम्ही घातलात तर मला वाटतं तुम्ही कॅन्सरपासून लांब जाऊ शकता. पण अगेन, आता तुम्हाला सांगतो, आमच्याकडे एवढे लोक येतात, त्यातले बरेच म्हणतात, माझं कुठलंच म्हणजे बॅड हॅबिट नाही, मी नॉनव्हेज सुद्धा खात नाही, मी चहा पण पित नाही, तरी मला कसा काय कॅन्सर झाला. तशी एक कॅटेगरी आहे सर, की काही जणांना असं वाटतं की अरे सगळं तुम्ही करून घ्या, ह्याला बघा, तो काहीच करत नव्हता, तो सज्जन होता, असा होता, पण त्याला कॅन्सर गेला. हे आता हे दैव आहे शेवटी. आता ह्याच्यात कसं आहे, याच्यात सायन्सवाला माणूस काय म्हणतो, ठीक आहे, तुम्ही व्यसन करणारी 100 माणसं बघा, त्यातल्या कितींना कॅन्सर होतो, व्यसन न करणारी 100 बघा, त्यातल्या कितींना. हे सगळं कसं आहे, पर्सेंटेजवर गणित आहे. पण ज्याला होतो त्याला होतोच ना, त्याला तो 100%च होतो. त्यामुळे त्याला तुम्ही काय करू शकत नाही. पण जेवढ्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्या आपण मॅनेज कराव्यात. उद्या मला रिग्रेट वाटू नये, अरे मी स्मोकिंग केलं नसतं बरं झालं असतं, आज मला लंग कॅन्सर झाला नसता, हे वाटतं का? मग रिग्रेट नाही पाहिजे. शेवटी झालं ते काय, आता दैव आहे आपलं, आपल्या नशिबात असेल ते होणारच आहे. ॲज फार ॲज पॉसिबल ट्राय अँड अवॉइड. ओके सर, थँक्यू सो मच. तुम्ही आलात आणि वेळ दिलात आणि कॅन्सरबद्दल एवढी चांगली माहिती आणि आहाराबद्दल, आपण जे खातोय त्याच्याबद्दल एवढं चांगलं अवेअरनेस आम्हाला सगळ्यांनाच दिलात, त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू विनय. आणि एक नवीन टॉपिकवर मला बोलायला मिळालं नाही तर कसं असतं, आमचं नेहमीचे टॉपिक हे साधारण ऑपरेशन्स, तोंडाचा कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, याविषयी आम्ही भरपूर बोलतो. पण हे जे बेसिक्स आहेत, दीज आर बेसिक्स. तर हे बेसिक्स क्लिअर होणं पण महत्त्वाचं आहे. तुम्ही हा टॉपिक दिल्यामुळे मीही याविषयी भरपूर रिडिंग केलं, मलाही काही नवीन गोष्टी कळल्या ज्या मला माझ्या पेशंटपर्यंत पास ऑन करता येतील. त्यामुळे कायम अशा चर्चातनं दोघांचाही फायदा होत असतो, तुमचा होतो, प्रेक्षकांचा होतो, आमचाही होतो. त्यामुळे थँक्यू फॉर कॉलिंग मी हिअर आणि थँक्यू व्हेरी मच अँड ऑल दी बेस्ट फॉर युअर फ्युचर. थँक्यू.
थँक्यू सो मच हा एपिसोड पूर्ण पाहिल्याबद्दल. सुप्रसिद्ध कॅन्सर सर्जन डॉक्टर श्रीनिकेतन काळे यांनी आहार आणि कॅन्सर याविषयी सांगितलेली ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. यासोबतच तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामवरती फॉलोसुद्धा करू शकता. थँक्यू.